यानंतर आपण थेट जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत। एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय नाही नाही माझं म्हणणं आहे की स्टँड बदललाय का, कारण का हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे। जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू येतो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो, याचं कारण असं की तो देशाचा विषय आहे। तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय, मी आजच MEAला विचारेन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो, मग तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड? हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना। एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसरंच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या। हे चिंताजनक आहे। सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना, असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना। तर मी जरूर MEAला विचारीन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन। MEAकडून क्लॅरिफिकेशन आहे। बरोबर आहे, काय ते फॉरेन पॉलिसी जरी विषय असला तरी सुद्धा रिजनल पॉलिटिक्स मध्ये रिपरकशन दिसत आहेत, म्हणून संजय राऊत जसं नाही रिजनल पॉलिटिक्स नाही मला असं त्यांचा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की ते तुमचे एकतर अलाय पार्टनर आहेत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकार हे करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचं आम्ही मग त्याच्यावरती कॅम्पेन चालवून आम्ही रस्त्यावर करतो। नाही मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे, हा एक इमोशनल विषय। तुम्ही सगळेजण जगदाळ यांच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहेत, आपलीच भेट झालेली। कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी? तिची अजून नोकरी फायनल नाही झाली आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हीही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते। तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही, माणुसकीच्या नात्याने करतो। त्या घरात तिचे वडील नाहीत याचं दुःख रोज आहे। म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही। मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो। त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारने कुठल्याही सरकारने या आतंकवाद्यांच्या बरोबर। तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष राहील। तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स।